आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? काय हवंय का? असा काय उभा आहेस? हे जग किती क्रूअल आहे। एका सच्चा प्रेम करणाऱ्याला उगाच डिस्टर्ब करतात। काका काय काम आहे का? अरे म्हणजे आमची काही मदत लागणार आहे का? ऍक्च्युली मीच डॅडला सांगितलं होतं की ही सगळी अरेंजमेंट तूच केली आहेस। आय मीन तू आणि जय आर कॉन्स्टंटली रनिंग हिअर अँड देअर आणि तू तर सगळी कामं एकटाच करतोयस। सो तुला काही मदत हवी असेल तर आय एम देअर। आय मीन वी आर देअर। बाय द वे तू नेमकं काय करतोस? पाहतोय हा? मी गिटार मस्त वाजवतो आणि एका एनजीओचा पार्ट आहे। बाकी मी मजेत असतो। अरे तसं नाही रे, म्हणजे तू बिझनेस मध्ये वगैरे काही मदत करतोस का? अच्छा बिझनेस मध्ये? हा ते दादा फोर्स करत असतो, जसा वेळ मिळतो तसा जातो मी। आणि मी बिझनेस मॅनेजमेंट केलंय। अरे वा, बिझनेस मॅनेजमेंट। तसंही ना आमच्या समायरालाही खूप शिकायचंय, पण काय ना मागच्या वर्षी कॉलेजमध्ये एक विषय राहिला तिचा। अरे केटी लागली तिला। अरे वा छान। काय छान? केटी लागली हे छान? नाही नाही नाही, केटी लागली हे नाही, अजून शिकायचंय ना, हे छान म्हणालो मी। अय्या, मला एकदम आता आठवलं, एक गोंधळ झाला ग। हळदीच्या सगळ्या साहित्याची पिशवी घरीच विसरली। अरे देवा, मी जाऊन आणू का? अगं एवढ्या लांब कुठे जाणार एवढ्या गडबडीत? एक काम करूया, इथे ना जवळच मार्केट आहे, मार्केटमधनं सगळं साहित्य आणायला सांगूया। कोण जाऊ शकेल? आशू बाय, इकडे। हो मम्मी, आलीस? हो मम्मी, हे बघ ना, इथे जवळच मार्केट आहे, तिथे जाऊन हळदीचं सगळं साहित्य घेऊन येशील का? हा ग हो मावशी, आणते मी। मयूला घेऊन जाऊ? हा लवकर ये। हो आलेच मार्केटला जाऊ। चल इथे। काका एक महत्वाचं काम आहे, आलोच। हा काय वेळ आहे का थोडा? हा वेग का वागतोय? एनिवेज, अरे यार कुठे गेली? एक्सक्यूज मी। येस सर। इथे एक मॅडम होत्या ग्रीन साडीमध्ये, त्यांच्याबरोबर एक छोटी मुलगी पण होती। त्या कुठे गेल्या सांगू शकता का? त्या मार्केटबद्दल चौकशी करत होत्या, बहुतेक मार्केटमध्येच गेल्या असतील। ओके थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। No. Just listen to me. What I'm trying to tell you is... अनु, पूल आला पाहिजे। येतो, चल रेडी। Wait a minute, I'll call you back. ताई, वेडा आहेस का तू? कळत नाही आम्ही रील बनवत होतो ते? असं मोठमोठ्याने स्पीकरवर गाणी लावून नाचत कोण फिरतं? मी फिरते आणि बोलली ना रील करत होतो। लग्न कार्य आहे, त्यामुळे डान्स, बायकांचा आवाज, गाणी हे इथे ऐकू नाही येणार, नाही का तुझ्या घरात येणार आहे। बायकांचा त्रास तुला होतो ना, मग तू निघून जा ना। मुद्दाम करतेस ना सगळं? नाही मला सगळं माहिती आहे, मुद्दाम चाललंय सगळं।
पण एक लक्षात ठेव, कालचा अपमान विसरलो नाहीये मी. तुला दाखवून देईन जय काय चीज आहे ती. हा व्हिडिओ बघ ना. दात काढायला काय झालं? दाखव. हे बघ बघ. व्हिडिओ डिलीट कर. नाही. मी व्हिडिओ व्हिडिओ डिलीट करत नसते. व्हिडिओ डिलीट कर सांग. चल मी नाही हे करणार बघ डिलीट. शेवट व्हिडिओ डिलीट कर. व्हिडिओ तर मी डिलीट करत नसते. आता तर व्हिडिओ व्हायरल कर. हे मी होतो म्हणून वाचलीस ना तर पाण्यात पडली असतीस. परत फेड म्हणून तो व्हिडिओ डिलीट कर. मी सांगितलं होतं तुला वाचवायला आणि मुळात पडले सुद्धा मी तुझ्यामुळेच होते. तू आलास अचानक मध्ये असा. हो ना ग. मी शेवटचं सांगतोय, व्हिडिओ डिलीट कर. डिलीट. चल आता बघत बस स्वतःला सोशल मीडियावरती. हे ऐक मग. निघ. तेव्हा का या मुली सतत माझ्या आडव्या येतात? सर गुड मॉर्निंग सर. तुम्ही आहात कुठे सर? अहो तिथे हळदीची तयारी सुरू आहे. चला. हळद मला लागणार आहे. काय जोक मारताय सर? तो दिवस कधी येईल याची मी पण वाट बघतोय सर. प्रमोशन नकोय? हवंय. प्रमोशन हवंय सर. सॉरी सर. एक काम कर, काय बोला ना तुम्ही. लगेच करतो सर. सांगा. त्या आगाऊ मुलीचा फोन उचलून आण. हो सर. सर नाही सर. सर सर तिचा फोन नाही सर. हे नका करू सर. तुम्ही ना वाघिणीचे गुहे चिरायला सांगा मला. ते जमेल मला. पण या पोरीचा फोन नाही चोरू शकत सर. जमणार नसेल तर उद्यापासून ऑफिसमध्ये येऊ नकोस. म्हणजे? अरे सॉरी. अरे आलं का? यार कुठे गेली? ताई हा गॉगल पण घेऊया आपण. नको बाळा. अगं ताई बघ ना किती भारी आहे. घेऊया ना प्लीज. ऐक ना मयू, उगाच खर्च नको. हा ठेवतो. तू सुद्धा ना मम्मी सारखं बोलतेस. अगं बाळा असं काय करतेस? यात नको ना वेळ घालवूयात आपण. जे सामान घ्यायला आलोत ना आपण तेच घेऊयात. ड्रीम गर्ल. किती झाले? 800 रुपये. काय? अहो एवढं सगळं सामान घेतलं आणि तुम्ही अजिबात कमी नाही केलं. 800 रुपये खूप जास्त बोलताय तुम्ही. फिक्स रेट आहे ताई. नाही तरी कमी करा. 600 बरोबर आहे. ताई तू खरंच मम्मी सारखं वागायला लागलीस. दादा आम्ही 800 रुपये देतो तुम्हाला. ताई दे ना चल. तू गप मयू, तुला काही कळत नाही. दादा 600 रुपयेच बरोबर आहे. 1 रुपये जास्त देणार नाहीये मी तुम्हाला. काय ग काय झालं? अगं मयू, अगं मी पर्स विसरले हॉटेलमध्ये. आता मम्मी खूप चिडणार आहे. दादा ऐका ना, हे सामान आहे ना तुम्ही प्लीज बाजूला ठेवा ना. आम्ही पैसे घेऊन येतो. चल मयू. काय ताई, पैसे न घेता आला आणि वरतून इथे मोलभाव करत बसलाय. उगाच माझा वेळ वाया घालवला. आता मला दुकान बंद करायचंय. तुम्ही एक काम करा, दुसरीकडून घ्या.